सतीश भोसले उर्फ खोक्या याची गाडी बीड पोलिसांनी जप्त केली आहे। रात्री 11च्या सुमारास बीड पोलिसांनी सतीश भोसलेची गाडी जप्त केली आहे। गुन्हा दाखल होऊन 4 दिवस झाले तरी सुद्धा सतीश भोसले फरार आहे। तो माध्यमांना मुलाखती देतोय पण पोलिसांना सापडत नाहीये, हेच मोठं आश्चर्य आहे। बीड पोलिसांकडून सतीश भोसलेचा शोध घेतला जातोय। काही जणांना बेदम मारहाण करणं, पैशांचा अपहार करणं या सगळ्या संदर्भात सतीश भोसलेवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पण 4 दिवस झाले तो अजूनही फरार आहे। पण मुद्दा असा की तो माध्यमांसमोर येऊन मुलाखती देतोय पण पोलिसांना कसा सापडत नाही, हा प्रश्न मात्र उपस्थित झाला आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतीश भोसलेची गाडी जप्त केलेली आहे। रात्री 11च्या सुमारास पोलिसांनी त्याची गाडी जप्त केली आहे। सध्या बीड पोलीस सतीश भोसलेचा शोध घेत आहेत। 4 दिवस होऊन गेले पण तरीही सतीश भोसले अजूनही फरार आहे। तो माध्यमांना मुलाखती देतोय पण पोलिसांना सापडत नाही, हे मात्र मोठं आश्चर्य आहे। गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात वाढत गेलेली गुंडगिरी, धमक्यांची प्रकरणं, मारहाण, हत्या हे सगळेच प्रकार खूप चर्चेत आहेत। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गोविंद, तो मुलाखती देतोय पण पोलिसांना सापडत नाही, हे मोठं आश्चर्य आहे। कारवाईचे आता पुढचे काय टप्पे असतील? पोलीस कोणत्या दिशेने तपास करतायत? प्रज्ञा, खरं तर हा प्रश्न मागच्या अनेक दिवसापासून आम्ही पोलिसांना विचारतोय की सतीश भोसले ताब्यात का येत नाही। कारण सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण बघितलं काल माध्यमात येऊन त्यांनी मुलाखत दिली आणि मुलाखत दिल्यानंतर पोलिसांनी एक मात्र धारिष्ट नक्की केलं की त्याची गाडी जप्त केली आहे। आता ती गाडी जप्त करायची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे आता नुसती गाडी जप्त झाली आहे पण सतीश भोसले यांना अटक कधी होणार याची मात्र चर्चा जोरदार आहे। पोलीस म्हणतायत की 2 पथकं नेमलीत, मात्र ते पथकं काय करतायत? जिथं माध्यमाला सतीश भोसले सापडू शकतो तिथे पोलिसाला का नाही, हा प्रश्न आणखी अनुत्तरितच आहे। एक मात्र खरं आहे की माध्यमासमोर येऊन बोलल्यानंतर सतीश भोसले याच्या मागावर असलेले पोलीस आणखी सक्रिय झालेत। आता ती अटक कधी करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, गोविंद, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।